हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत 1 किलो खव्याचे गुलाबजामुन. मला खव्याचे गुलाबजामुन खूप आवडतात कारण ते खूप टेस्टी होतात. तर आपण पाक बनवण्यासाठी गॅसवर पातेलं ठेवू आणि त्याच्यात 2 तांबे पाणी टाकूया. आता आपल्याला त्याच्यात 4 वेलचिन्या टाकायचे आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यात 1 किलो साखर टाकायची आहे. तर आपण आता खवा बाउलमध्ये टाकलेला आहे. आपल्याला आता एक किलो खव्यासाठी 1 पाव मैदा लागणार आहे. तर आता आपण त्याला सर्व मिक्स करून त्याचा एक सॉफ्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. त्याला 5 मिनिटं झाकून ठेवून द्यायचं आहे. आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे, तर आपण त्याच्यात 1 किलो साखर टाकून घेऊया. आता याचे आपल्याला छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला या पाकाला पण हलवत राहायचं आहे. आता आपण याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर आपल्या पाकाला पण उकळी येत आहे. तर इथे आपले गोळे तयार झाले आहे. आता आपल्याला कढई तापायला ठेवायची आहे आणि त्याच्यात तूप टाकायचं आहे. आता आपलं तूप गरम झालेलं आहे, तर आपण सर्व गोळे आता याला तळून घेऊया. आपल्याला आता एक गुलाबजामुन ब्राऊन होसलूक तळायचे आहे. आता इथे सर्व आपण गुलाबजामुन तळून घेतलेले आहे. तर आता आपल्याला सर्व गुलाबजामुन पाकामध्ये सोडायचे आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.